डिझेल भरण्यासाठी निघाली. त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेतच होती तशी म्हणजे. आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारतात तशी टर्न झाली डिझेल भरल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा, म्हणजे ओरडू लागली. मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली, ती परपटत अशी पुढे गेली गाडी. त्याच्यानंतर हा अपघात घडला. किती प्रवास होते? कधी 35-40 माणसं होती सगळे. किती साधारण अंदाजे किती जखमी झालेले आहेत? तरी 24-25 जखमी झालेले आहेत. त्यातले थोडे भरपूर आहे. माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे इकडनं कट करून पूर्ण परपटत गेल्यामुळे. बायको आहे माझी, तिला पण पाठीला असं खांद्याला लागलेला आहे. अजून एक लहान छोटी पोरगी होती, त्याला मी स्वतः ते गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली. ते 1.5-2 वर्षाची मुलगी असेल ती. ड्रायव्हर वाटते तुम्हाला का दारू पिऊन चालवलं? नाही, ते तेवढं का माहीत नाही, पण तो गाडी स्पीडमध्ये होती. गाडी स्पीडमध्ये होती. तो आता कशी तुमच्यामध्ये? आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपले प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले. काय वाटतं नेहमी खासगी बसचा असा अपघात होत असतो? यावर सगळे म्हणजे मंत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात, कधी पण गेले तर फुलतं. पण दलाल लोकांकडे 700-800 रुपयाला ते तिकीट भेटतात. माझं नाव भरत शेटकर.